नमस्कार. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूप महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत. अभंग क्रमांक 84. हो, यात त्यांनी ढोंगी भक्ती आणि खरी साधना यामधला फरक अगदी स्पष्टपणे दाखवला आहे. बरोबर. आणि आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या अभ्यासातून हे समजून घेणार आहोत की तुकारामांनी हा जो बाह्य देखावा असतो, खोटेपणा असतो भक्तीतला, त्यावर कशी टीका केली आहे. हां, चला तर मग बघूया काय म्हणतात तुकाराम महाराज. सुरुवातच बघा किती भेदक आहे. दाने कांपे हात, नावडे तेविशी मात. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, म्हणजे दान देताना हात का थरथरावा. इथे ना तुकाराम महाराज दानाच्या कृतीमागचा तो दिखाऊपणा समोर आणतायत. अच्छा. म्हणजे मनातून द्यायची इच्छा नाहीये, पण लोकांना वाटावं, समाजात मान मिळावा म्हणून केलं जातंय. प्रतिष्ठेसाठी. अगदी खरी उदार भावना नाहीये आतमध्ये, म्हणून हात कापतो. आणि ते जे म्हणतात ना, नावडे तेविशी मात, हो, त्याचा अर्थ नम्रपणे बोलणं, दुसऱ्यापुढे मान झुकवणं, हे त्या अहंकारी स्वभावाला पटतच नाही. म्हणजे खरी भावनाच नाहीये तिथे, फक्त कृती. बरोबर. आणि हे त्यांना अजिबात मान्य नाही. हा थेट अहंकारावरचा हल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंच किती मार्मिक. म्हणजे त्रुतीपेक्षा त्यामागची भावना किती महत्वाची आहे हे स्पष्ट होतंय. आणि याच ढोंगीपणावर ते पुढे म्हणतात, कथी चावटीचे बोल, हिंग क्षीरी मिथ्या फोल. हां, यातलं हे चावटीचे बोल म्हणजे काय, आणि विशेषतः हे हिंगक्षीरी हे उदाहरण काय सांगतं. चावटी म्हणजे साधारणपणे चव्हाटा किंवा लोकांमध्ये बोलले जाणारे शब्द. ओके, सार्वजनिक ठिकाणी. हो, तर जे स्वतःला मोठे भक्त वगैरे समजतात ते लोकांमध्ये जे बोलतात कथी, ते बोल कसे आहेत तर फोल आहेत. फोल म्हणजे निरर्थक, पोकळ. अगदी, कारण त्यात खरा अनुभव नाही, खरी साधना नाही. आणि हे जे उदाहरण आहे ना, ते तर अप्रतिम आहे. तेच विचारायचं होतं. क्षीर म्हणजे काय, दूध गोड असतं. हो, पण त्यात जर हिंग मिसळलं तर काय होईल. वरून कदाचित गोड वाटेल, पण आतून हिंगाचा वास आणि चव तर येणारच. बरोबर, तो उग्रपणा, तो खोटेपणा लपून राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की बाहेरून कितीही गोड बोललं तरी आतला भोंगीपणा, ती कृत्रिमता स्पष्ट होतेच. अरे वा, हिंग क्षीरीन, काय समर्पक प्रतिमा वापरली आहे. हो ना, म्हणजे नुसते शब्दांचे बुडबुडे ज्यात सत्य नाही. या बाह्य देखाव्याच्या टीकेनंतर ते पुढे म्हणतात, नवजाती पार तीर्था म्हणे वेंचू काय. याचा रोख कुठे आहे. नवीन मार्ग किंवा तीर्थयात्रांबद्दल काही सांगतायत का. हो, इथे ते धर्माच्या नावाखाली जे अनेक नवीन मार्ग निघतात, नवजाती पाय किंवा जी कर्मकांड केली जातात, त्यावर एक प्रकारे प्रश्न विचारत आहेत. अच्छा. ते म्हणतात की जर अंतःकरण शुद्ध नसेल, खरी भक्ती नसेल आणि केवळ बाह्य कर्मकांड आणि दिखावा असेल, तर मग अशा पोकळ मार्गांवर चालून तीर्था करण्याला काय अर्थ आहे. त्यावर वेळ आणि शक्ती का वाया घालवायची, वेंचू काय. म्हणजे पुन्हा तेच, बाह्य कृतींना महत्व नाही, एक सत्यावरच सगळा भर आहे. आणि मग येतो या अभंगाचा कळस, तुका म्हणे मनी नाही न ये आकारा ते काही. हे तर अगदी काय म्हणतात त्याला, अंतिम सत्य वाटतं. हो, हेच सारे या अभंगाचं आणि खरं तर खऱ्या भक्तिमार्गाचं सुद्धा. तुकाराम महाराज अत्यंत स्पष्टपणे सांगतात की जे मनात नाही, म्हणजे खरी श्रद्धा, प्रामाणिकपणा, प्रेम, समर्पण, ते कशातच उतरत नाही. कोणत्याही बाह्य रूपात नाही. हो, कोणत्याही बाह्य आकारात, रूपात ते येऊच शकत नाही. मग तो आकार मूर्तीचा असो, पूजेचा असो, जपमाळेचा असो किंवा कुठल्याही कर्मकांडाचा. अच्छा. देव किंवा खरी भक्ती ही फक्त आणि फक्त मनात असते. हो, अंतःकरणातल्या त्या शुद्ध भावात असते. म्हणजे जिथे अहंकार आहे, ढोंग आहे, तिथे देवत्वाला किंवा खऱ्या भक्तीला स्थानच नाही. आकाराते न ये याचा अर्थच तो की बाहेरून कितीही सजवलं, पण आतला भाव जर शून्य असेल तर सगळं व्यर्थ आहे. खरंच किती मूलभूत विचार आहे हा. खरी भक्ती ही म्हणजे बाह्य कृतींपेक्षा कितीतरी जास्त आतल्या प्रामाणिक भावावर अवलंबून आहे. अगदी. आणि अहंकार आणि तो दिखाऊपणा सोडून खरी नम्रता आणि आतली शुद्धता किती महत्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होतंय. आणि हे विचार आजही मला वाटतं तितकेच लागू पडतात. अगदी बरोबर बोललात. आजही आपण बघतो ना आजूबाजूला, अनेक जण बाहेरून खूप पूजा अर्चा, कर्मकांड करताना दिसतात. हो, दिसतात. पण त्यांच्या वागण्या बोलण्यात, इतरांशी व्यवहार करताना खरी नम्रता, प्रामाणिकपणा किंवा करुणा
ती दिसत नाही अनेकदा. हे खरंय. तुकारामांचा हा अभंग म्हणजे आजही आपल्या प्रत्येकाच्या भक्तीची आणि आपल्या जगण्याची कसोटी पाहणारा आरसा आहे असं मला वाटतं. बरोबर. तुका म्हणे मनी नाही नये आकाराते, हं. ही एकच ओळ भक्तीचं आणि खरं तर जीवनाचंच सार सांगून जाते. म्हणूनच त्यांची वाणी कालातीत आहे. अगदी. आणि आता या सगळ्या चर्चेतून एक विचार पुढे येतो की जर खरी भक्ती ही अशा बाह्य रूपांवर किंवा विशिष्ट कर्मकांडांवर अवलंबून नसेल, तो मग आपल्या रोजच्या या धावपळीच्या जीवनात कोणत्याही ठराविक धार्मिक कृतींच्या पलीकडे जाऊन ती आंतरिक शुद्धता किंवा ज्याला आपण मनातला खरा भाव म्हणतो तो कसा टिकवायचा, कसा वाढवायचा, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.